व्हिडिओ तुम्हाला इंग्रजी बोलणे शिकवू शकतो। तर या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत प्रेझेंट मध्ये, पास्ट मध्ये आणि फ्युचर मध्ये इंग्रजी बोलायची तरी कशी। तर तुम्हाला इंग्रजी बोलण्यासाठी महत्त्वाच्या गोष्टी ज्या यायला हव्यात त्या आहे वर्बचा फर्स्ट फॉर्म, सेकंड फॉर्म आणि फ्युचर मध्ये इंग्रजी कसं बोलायचं। चला काही एक्झाम्पलच्या माध्यमातून बघूया की इंग्रजी बोलायचं तरी कसं, इंग्रजी बोलण्याची सुरुवात कशी करायची। तर बघूया काही एक्झाम्पल। जर तुम्हाला ज्या काही गोष्टी तुम्ही करता सकाळपासून संध्याकाळपर्यंत करता त्या इंग्रजीमध्ये बोलायच्या असतील तर तुम्हाला एकच डोक्यामध्ये ठेवायचं आहे। काय ठेवायचं आहे तर तुम्हाला इंग्रजी बोलत असताना महत्त्वाची जी बाब आहे ती काय माहित पाहिजे, सब्जेक्ट आय सोबत तुम्हाला वर्बचा पहिला फॉर्म यूज करायचा आहे। कोणता फॉर्म यूज करायचा आहे, फर्स्ट फॉर्म। चला एक्झाम्पल बघूया। आय राईट, आय मी, राईट लिहितो, आय टॉक मी बोलतो, आय गो मी जातो। मला जर माझ्याबद्दल माहिती सांगायची असेल तर मी आय म्हणणार, मला त्याच्याबद्दल माहिती सांगायची असेल तर मी ही म्हणणार, मला तिच्याबद्दल माहिती सांगायची असेल तर मी शी म्हणणार। तर तुम्हाला इथे सब्जेक्ट ज्या पर्सन बद्दल माहिती सांगायची आहे त्याबद्दलचा प्रोनाउन वापरायचा आहे। आय गो मी जातो, आय हॅव माझ्याकडे आहे, आय ईट मी खातो, आय सी मी पाहतो, आय टेक मी घेतो, आय स्टँड मी उभा राहतो, आय टेल मी सांगतो, आय थिंक मी विचार करतो, आय विन मी जिंकतो। इथे प्रत्येक ठिकाणी वर्बचा कोणता फॉर्म यूज झालेला आहे, पहिला फॉर्म। आपल्याला इथे काय लक्षात ठेवायचं आहे की जेव्हाही मला इंग्रजी बोलायचं आहे, ज्या काही गोष्टी मी डेली मध्ये करतो, डेली रुटीन मध्ये करतो, तिथे मला वर्बचा पहिला फॉर्म यूज करायचा आहे। काय यूज करायचा आहे, पहिला फॉर्म यूज करायचा आहे। नेक्स्ट, ज्या काही गोष्टी झाल्या, ज्या काही गोष्टी मी केल्या, ज्या काही गोष्टी घडल्या, भूतकाळामध्ये ज्या गोष्टी झाल्या त्याबद्दल मला वर्बचा सेकंड फॉर्म यूज करायचा आहे। कोणता फॉर्म यूज करायचा आहे, सेकंड फॉर्म यूज करायचा आहे। एक्झाम्पल घेऊया। आय रोट अ लेटर मी पत्र लिहिलं, आय वेंट टू पुणे मी पुण्याला गेलो होतो, आय हेल्प हिम मी त्याला मदत केली, आय ओपन्ड द डोअर मी दरवाजा उघडला, आय कुक्ड फूड मी जेवण बनवलं, माय मदर वॉश्ड डिशेस माझ्या आईने भांडे धुतले। इथे प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघत आहात कोणता फॉर्म यूज केला, सेकंड फॉर्म। आय स्पोक इंग्लिश मी इंग्रजी बोललो, आय ड्रो कार मी कार चालवली, आय फेल्ड बॅड मला वाईट वाटलं, आय रॅन फास्ट मी जोरात धावलो, आय गेव हिम गिफ्ट मी त्याला गिफ्ट दिलं। प्रत्येक ठिकाणी क्रिया झाली आहे असं दिसत आहे। तर भूतकाळामध्ये क्रिया घडली याबद्दल वर्बचा कोणता फॉर्म यूज करायचा, सेकंड फॉर्म। आय बिल्ड माय हाऊस मी माझं घर बांधलं, आय बॉट न्यू क्लोथ्स मी नवीन कपडे विकत घेतले, आय वेंट टू मुंबई मी मुंबईला गेलो, आय हॅड बायसिकल माझ्याकडे बायसिकल होती, आय एट पास्ता मी पास्ता खाल्ला, आय सॉ ब्युटिफुल हाऊस मी
सुंदर घर बघितलं. आय टूक लंच, मी लंच घेतला, मी जेवण केलं. आय स्टूड इन फ्रंट ऑफ हिम, मी त्याच्या समोर उभा राहिलो. आय टोल्ड देम स्टोरी, मी त्यांना स्टोरी सांगितली. आय थॉट, मी विचार केला. आय won the match, इंडिया won the match, इंडिया मॅच जिंकला. इथे प्रत्येक ठिकाणी काय यूज झालेला आहे? इथे यूज झालेला आहे वर्बच्या सेकंड फॉर्मचा. कधी वापरायचा सर? तर तुम्हाला जेव्हाही ज्या गोष्टी झाल्या 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 असं सांगायचं असते तेव्हा तुम्हाला वर्बचा सेकंड फॉर्म वापरायचा आहे. आता बघूया फ्युचर मध्ये भविष्यामधली इंग्रजी कशी बोलायची. तर भविष्यामध्ये जे काही घडणार, जे काही तुम्ही करणार याबद्दल इंग्रजी बोलायची आहे. कसं बोलायचं? तर तिथे फ्युचर मध्ये इंग्रजी बोलण्यासाठी कशाचा वापर करायचा? एक वर्ड लक्षात ठेवा, विल. काय वापरायचं? विल. एक्झाम्पल घेऊया. आय विल राईट लेटर, मी पत्र लिहिणार. मी विल राईट लिहिणार. इथे वर्बचा कोणता फॉर्म वापरायचा आहे? फर्स्ट फॉर्म. परंतु तुम्हाला वापर करायचा आहे विलचा. कशाचा वापर करायचा आहे? विलचा. ज्याही गोष्टी तुम्ही फ्युचर मध्ये करणार तेव्हा कशाचा वापर करायचा? विलचा. आय विल स्पीक इंग्लिश टुमारो, मी उद्या इंग्रजी बोलणार. आय विल डिलिव्हर स्पीच इन इंग्लिश, मी इंग्रजीमध्ये भाषण देणार. आय विल ड्राईव्ह कार, मी कार चालवणार. मी कोणतीही गोष्ट करणार. आय विल फील बॅड, मला वाईट वाटणार. आय विल रन फास्ट, मी जोरात धावणार. कोणतीही गोष्ट मी करणार. तर यासाठी इंग्रजी कशी बोलायची? तर तुम्ही इंग्रजी बोलण्यासाठी विलचा वापर करायचा. तुम्हालाही अशाच प्रकारे कॉन्फिडेंटली, परफेक्टली, फंटॅब्युलस वेने, करिस्मॅटिकली इंग्रजी बोलायचं आहे का? जर तुम्हाला वाटत असेल की आपल्यालाही इंग्रजी बोलता यावं तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारे व्हिडिओ बघत राहा.